काय गरज आहे इतकं अन्न शिजवायची? तुझे आई बाबाच तर येणार आहेत. फक्त चहा नाश्ता कर. आम्ही सर्व गरीब लोकांचा टेका नाही घेतला, समजले का? आणि तरीही ते तुझ्यासाठी काय आणतात? तुझ्या आई वडिलांकडे महागड्या वस्तू देण्याची ऐपत नाही, पण स्वस्तातही सडायला लागलेल्या वस्तू आणतात. कल्याणी रागात म्हणाल्या. हे ऐकून आभाचा सारा आनंद क्षणातच विरून गेला. तिच्या वडिलांनी तिला फोन केला तेव्हा सकाळपासूनच आभा खूप खुश होती. तिच्या बाबांनी सांगितले होते की ते काही कामानिमित्त आभाच्या सासरच्या गावी आले आहेत, त्यामुळे थोडा वेळ ते आभाला भेटण्यासाठी घरीही येणार आहे. आबाने फोन ठेवला आणि पटकन जेवण बनवायला गेली. तेवढ्यात सासू कल्याणी किचनमध्ये आल्या आणि म्हणाल्या, कोणासाठी स्वयंपाक करणार आहे? आणि जेव्हा आबाने तिच्या आई वडिलांच्या येण्याची बातमी सांगितली तेव्हा कल्याणीने आभाच्या आई वडिलांविषयी असे शब्द वापरले की आभाचा सर्व आनंदच उडून गेला. काही वेळाने कल्याणी त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या आणि म्हणाल्या, मला माझ्या मैत्रिणीचा गीताचा फोन आला होता. तिच्यासोबत मार्केटला जाण्यासाठी खूप हट्ट करत होती, म्हणून मी मार्केटला जात आहे. तुझे आई वडील आल्यावर मी त्यांना विचारत होते असे सांग, असे म्हणत कल्याणी निघून गेला. आबाला समजले होते की आई वडिलांना भेटू नये म्हणून तिची सासू मुद्दाम बाहेर जात आहे. त्यांनी हे नाटक यापूर्वीही केलं होतं. आभा ही एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती. आभा आणि मनीषचे नाते आबाच्या मामाने जमवून आणलं होतं. आबाच्या मामाची एवढीच इच्छा होती की त्यांची भाची नेहमीच आनंदात राहावी, म्हणून त्यांनी आबाचे मनीषशी लग्न जमवले. आभा देखील या नात्याने खूप खुश होती, पण तिला माहीत नव्हते की लग्नानंतर तिला तिच्या सासूकडून खूप टोमणे ऐकावे लागतील. काही वेळातच आबाचे आई वडील आबाच्या घरी आले. रस्त्यात त्यांनी आबाच्या घरी नेला. काही फळे आणि मिठाई घेतली होती. त्यांनी ती आभाला दिली. आभा म्हणाली, तुम्ही पण ना, या सगळ्याची काय गरज होती? कशाला आणलं ते सगळं? आभाची आई चित्रा म्हणाल्या, मुलीच्या घरी कधीच रिकाम्या हाताने जायचं नसतं. तुझ्या सासूबाई कुठे आहेत? त्या दिसत नाहीत घरात. आभा काहीशी संकोच करत म्हणाली, आई त्या त्यांच्या मैत्रिणीसोबत कामानिमित्त बाहेर गेल्या आहेत. त्यांना जायचे नव्हते, पण त्यांच्या मैत्रिणीने खूप आग्रह केला म्हणून जावे लागले. चित्रा म्हणाल्या, काही हरकत नाही, आम्ही त्यांच्याशी फोनवर बोलू. आभाने आजपर्यंत तिच्या सासरच्या मंडळींबद्दल आई वडिलांना कधीच काही सांगितले नव्हते. आभाला आई वडिलांना सगळं सांगून टेन्शन द्यायचं नव्हतं. आभाच्या आई वडिलांना वाटत होतं की जसं आपला जावई खूप चांगला आहे तसंच सासू आणि नणंद देखील खूप चांगले आहेत. आपल्या आभाची खूप काळजी घेत असतील. परंतु सत्य काही वेगळंच होतं. आभा स्वयंपाकघरात गेली आणि आई बाबांसाठी नाश्ता घेऊन आली. नाश्ता देताना तिला लाज वाटत होती आणि ती विचार करत होती, काय घर आहे माझं? माझ्याच आई वडिलांना घरी जेवायलाही बनवू शकले नाही. चहा आणि नाश्ता करून आभाचे आई बाबा त्यांच्या घरी निघून गेले. आभाच्या सासू कल्याणी तिच्या मैत्रिणीसोबत फिरून घरी आल्या होत्या. किचनमध्ये पडलेली फळे आणि मिठाई पाहताच त्यांना समजले की या सर्व गोष्टी आभाच्या आईच्या घरून आल्या आहेत. त्यांनी आभाला जोरात हाक मारली. आभा येताच ती म्हणाली, तुझ्या आई वडिलांनी ही सडलेली फळे कशाला आणली आहेत? चिक्कू सगळे पिकलेले आहेत. सफरचंद अजिबात लाल नाही आहे. द्राक्षे खूप आंबट दिसत आहेत आणि ही मिठाई शिळी आहे. आमच्या घरात अशा गोष्टी कोण खाणार? आता हे सर्व सामान उद्या मोलकरणीला द्यावे लागेल. पुढच्या वेळी तुझ्या घरच्यांना सांग की असलं सामान आमच्या घरी आणू नका. तुमच्यात चांगली वस्तू देण्याची क्षमता नसेल तर हरकत नाही, पण निदान असे सडलेली फळे तरी आणत जाऊ नका. हे लोक त्यांच्या मुलीच्या घरी येऊन चहा नाश्ता कसा करतात हे मला काही कळत नाही. आपल्या मुलीच्या सासरी पाणीही पित नाही. तुझ्या माहेरचे लोक एकदम दरिद्री आहेत. ते नाही आले माझ्या घरी तर बरे होईल. जेव्हा ते लोक येतात तेव्हा मला असं वाटतं की घरी काहीतरी पनौती येत आहे. लग्नानंतर मुलीला पुन्हा भेटू नये. आता तुमच्या मुलीला तिचं घर सांभाळू द्या ना. आभाचे डोळे ओले झाले होते. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. आबाने दार उघडले तर समोर तिची नणंद सेजल उभी होती, जी कॉलेजमधून आली होती. सेजल आत आली आणि तिने पाहिले की तिच्या आईच्या हातात फळे आणि मिठाई होती. सेजलला पाहताच कल्याणीने तिला सगळं सांगायला सुरुवात केली.
हे बघ तुझ्या बहिणीच्या आई वडिलांनी कसलं सामान आणले. सेजलही सुरकुतलेल्या चेहऱ्याने म्हणाली, मम्मी, बहिणीच्या आई वडिलांचा दर्जा एवढाच आहे. ते फक्त अशा सुकायला आणि सडायला लागलेल्याच गोष्टी येथे आणू शकतात. नंदेचे शब्द ऐकून आभाच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि ती तिच्या खोलीत जाऊन रडू लागली. त्या दिवशी आभा दिवसभर रडत राहिली. रात्री तिने मनीषला सगळं सांगितलं. तेव्हा मनीष म्हणाला, आभा प्लीज मला या सगळ्या घरच्या गोष्टींपासून दूर ठेव. तुला माहीत आहे माझे कुटुंब माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि मला घरात कोणताही वाद नको आहे. घरात शांतता राखायची असेल तर सगळ्यांचे शब्द पचवायला शिक आणि रडणं थांबव. कारण मी माझ्या आई बहिणीला जाऊन काहीही बोलणार नाही आणि तुला सुद्धा रडताना पाहू शकत नाही. मनीष आपल्या घरच्यांना काही बोलणार नाही हे आभाला समजले होते आणि आभाला तिच्या सासू आणि नंदेशी वाद घालण्याची हिंमत नव्हती. त्यामुळे आभाने विचार केला की आता ती आई वडिलांना कधीच घरी बोलवणार नाही. आभाला रोज नवनवीन टोमणे तिच्या सासू आणि नंदेकडून ऐकायला मिळायचे. दोघी स्वतः कोणतेही काम करत नसायच्या, पण आभाच्या प्रत्येक कामात त्या दोष नक्की शोधून काढत असत. असाच बराच काळ निघून गेला. खूप दिवस झाले होते आभाला तिच्या आईवडिलांच्या घरी जायला मिळाले नाही. कल्याणी म्हणायच्या की आईवडिलांच्या घरी गेलीस तर इथली कामं कोण करणार. सेजल कॉलेजला जाते आणि माझी तब्येतही बरी नसते, म्हणून तुला तुझ्या आईवडिलांच्या घरी जाण्याची गरज नाही. आभाला प्रत्येक गोष्टीची काळजी वाटते, पण ती काय करू शकते. आभाचे वडील मोहनजी पुन्हा एकदा आभाच्या शहरात काही ऑफिसच्या कामासाठी आले होते. त्यांना त्यांच्या मुलीला पाहून बरेच महिने झाले होते, म्हणून ते अचानक त्यांच्या मुलीच्या घरी पोहोचले. आभाला तिच्या वडिलांना पाहून खूप आनंद झाला. मोहनने येताना काही फळे आणि मिठाई सोबत आणली होती, ती जी त्यांनी आभाला दिली. सासूला आवडत नसूनही आभाने यावेळी वडिलांसाठी जेवण बनवले होते. वडिलांसाठी जेवण बनवल्यानंतर आभाला आज वेगळेच समाधान वाटत होते. आभा म्हणाली, पुढच्या वेळी आईला घेऊन या. आईला बघून खूप दिवस झाले आहेत. हे सर्व पाहून कल्याणीच्या मनात आभाच्या आईवडिलांविषयी तिरस्कार निर्माण झाला. आभाचे वडील निघून जाताच कल्याणीने किचनमधून ठेवलेल्या पिशव्यांमधून फळे आणि मिठाई काढली आणि म्हणाल्या, या घरात तुझ्या माहेरवरून आलेले सडलेले आणि सुकलेले सामान चालणार नाही. मला तुला खूप समजवण्याचा प्रयत्न केला मी, पण तू आणि तुझ्या माहेरच्यांना कधी समजणार माहीत नाही. कल्याणीला आभा आणि तिच्या आई वडिलांना टोमणे मारण्याची सवय लागली होती आणि आभाच्या आईच्या घरून आलेल्या प्रत्येक गोष्टीत दोष शोधण्याची. कल्याणीने आपल्या मुलीला सेजलला हाक मारली आणि म्हणाल्या, सेजल जा, या सर्व गोष्टी माझ्या खोलीत ठेव. एकतर मोलकरणीला देऊ, नाहीतर गरजूंमध्ये वाटून टाकू. आभा विचार करू लागली, सासू प्रत्येक वेळी सर्व सामान खोलीत का ठेवते आणि सासू हे सगळं सामान मोलकरणीला कधी देते ते आम्हाला कधीच दिसलं नाही. एकदा मोलकरीण सुद्धा सांगत होती की मालकिनीने तिला कधीच काही दिले नाही. यावेळी आभाने हिंमत एकवटली आणि म्हणाली, मम्मी, मला या गोष्टीचे फारसे वाईट वाटत नाही की माझ्या माहेरवरून आलेलं सुकलेली आणि सडकी फळे आली आहेत ते. तुम्ही एक काम करा, ती खाऊची पिशवी मला द्या, मी हळूहळू खाऊन सर्व संपवेन. कल्याणी म्हणाल्या, ही सडलेली फळे खाऊन तू आजारी पडलीस तर मग घरची कामे कोण करणार. माझ्या मुलाचे पैसे तुझ्या उपचारावर खर्च होणार ते वेगळे, त्यामुळे ही फळं तुला खायची गरज नाही. जा, तुझं स्वयंपाकघरातील काम शांतपणे कर. आज तू मला न विचारता तुझ्या वडिलांना जेवण दिलेस, मी काहीच बोलले नाही. हे लोक तुझ्या माहेरचे माझ्यासाठी संकट बनत चाललं आहे. मी तुला सांगते, यावेळी मी काही बोलले नाही, पण पुढच्या वेळी मी गप्प बसणार नाही, समजले का. जेव्हा जेव्हा हे लोक इथे येतात तेव्हा तेव्हा मला वाटतं, हे गरीब लोक आपल्या घरी का येतात. सासूच्या तोंडून आई वडिलांसाठी त्रास हा शब्द ज्यावेळी आभा ऐकायची तिला खूप वाईट वाटायचे. त्यावेळी तिला मनीषचे सगळे शब्द आठवायचे की त्याला घरात कसलाही वाद नको. आई, तू आणि सेजल घरात कसेही वागा, पण मला घरात शांती हवी आहे. म्हणून आभा कितीही राग आला तरी घरात शांत असते. पण यावेळी आभाने ठरवलं की सासू हे सगळं सामान मोलकरणीला कधी देते ते बघायला हवं. 2-3 दिवस उलटून गेले तरी सासूने ती फळं आणि मिठाई कोणालाच दिली नसल्याचे आभाने पाहिले.
सासू घरात नसताना सासूच्या खोलीत गेल्यावर ती थक्क होते. अर्धे सामान संपले होते. याचा अर्थ तिच्या आईवडिलांच्या घरून आणलेली फळं आणि मिठाई तिची सासू आणि नणंद चोरून खात असे, फक्त दिखावा करण्यासाठी. आबाच्या आईवडिलांनी आणलेल्या सामानात त्यांना अनेक दोष काढायच्या. जेव्हा आबाने तिच्या सासूला याबद्दल विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, का उगीच माझ्यावर आळ घेतेस? आमच्या घरात अन्नाची कमतरता नाही की आम्ही तुझ्या माहेरवरून आणलेली मिठाई आणि फळं खाऊ. मंदिराबाहेर बसलेल्या भिकाऱ्यांना अर्धे सामान दिले होते आणि उरलेली अर्धी मी उद्या देणार आहे. कल्याणीने या प्रकरणाला पुन्हा ट्विस्ट केलं होतं, तर आभाने त्याला ते सामान बाहेर काढतानाही पाहिले नाही. आभाला आता समजले तिची सासू लबाड आणि ढोंगी आहे, त्यामुळे त्यांच्याशी वाद घालणे म्हणजे स्वतःचं तोंड खराब करणे. आभाने सुद्धा मनीषला काहीच सांगितले नाही, कारण मनीषचा त्याच्या आई आणि बहिणीवर खूप विश्वास होता आणि आभाला हे सगळं मनीषला सांगून त्याचा विश्वास तोडायचा नव्हता. आभाने हे सर्वस्वी देवावर सोडले आणि पूर्वीप्रमाणे घर सांभाळू लागले. थोड्याच दिवसात सेजलचे लग्न ठरले आणि कल्याणीने आपल्या मुलीचे लग्न मोठ्या धूमधडाक्यात केले. आई आणि मुलगी दोघी रोज फोनवर बोलायच्या. सेजल तिच्या आईला तिच्या सासरच्या सर्व गोष्टी सांगायची. सेजलला तिच्या सासरच्या घरातही त्याच आव्हानांचा सामना करावा लागला ज्याचा सामना आभाला येथे करावा लागला. आता कल्याणीला आपल्या मुलीची खूप काळजी वाटू लागली. त्या सतत टेन्शनमध्ये असायच्या की माझी मुलगी तिथे खूप दुःखी. त्यांना सेजलची काळजी वाटू लागली. घरची सगळी कामं ती एकटीच करते, सगळ्यांची काळजी घेते, सासू सासऱ्यांना वेळेवर जेवण देते. तरीही तिच्या प्रत्येक गोष्टीत सासू सासरे आणि तिची लहान नणंद दोष काढतात. त्यांना माझ्या मुलीतील चांगुलपणा दिसत नाही का? इकडे आभाला सासूकडे बघून वाटले की तुम्ही आणि तुमच्या मुलीने माझ्याशी असेच केले आहे, मग तुम्हा लोकांना माझा चांगुलपणा कसा काय दिसला नाही? काही दिवसांनी सेजलची तब्येत बिघडल्याची माहिती कल्याणीला मिळाली. त्या लगेच सेजलला भेटायला तिच्या सासरी निघून गेल्या. ती पहिल्यांदाच आपल्या मुलीच्या सासरच्या घरी जात होती, म्हणून तिने वाटेत फळे आणि मिठाई घेतली आणि तिला भेटण्यासाठी सेजलच्या सासरच्या घरी पोहोचल्या. आईलाही पाहून सेजलला खूप आनंद झाला आणि तिची तब्येतही पूर्वीपेक्षा थोडी चांगली होती. सेजल किचनमध्ये गेली आणि तिच्या आईसाठी चहा आणि नाश्ता घेऊन आली. तेवढ्यात तिला तिची सासू सुरेखा जोरात ओरडली. सेजल धावत स्वयंपाकघरात गेली तेव्हा सुरेखा सेजलला म्हणाली, सुनबाई, तुझ्या सासूने आणलेली ही सुकलेली फळे आणि शिळी मिठाई कशी आणली आहे? त्यांना सांग की या अशा गोष्टी आमच्या घरी कधीही आणू नका. इथे अन्नाची कमतरता नाही. आमची मोलकरीण सुद्धा हे सामान घेणार नाही. म्हणून आईला सांग की परत इथे येताना काहीही खाऊ आणायची गरज नाही. बाहेर हॉलमध्ये बसलेल्या कल्याणीच्या कानात सुरेखाचा आवाज स्पष्टपणे ऐकू आला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कोणीही पाहू नये म्हणून कल्याणीने लगेच आपले अश्रू पुसले. सेजलच्या सासू सुरेखा सर्व सामान घेऊन बाहेर आल्या आणि कल्याणीला परत देताना म्हणाल्या, येथून पुढे आमच्या घरी येताना असलं सामान आणू नका. असलं खाल्लं तर आम्ही घरातील सर्वजण आजारी पडू. इथे आमच्या घरात खाण्याची कमी नाही. सेजल सुद्धा आईचा अपमान स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होती, पण काहीच बोलू शकत नव्हती. अपमानित झालेल्या कल्याणीने सर्व सामान हातात घेऊन थकलेल्या पायांनी बाहेर आल्या आणि विचार करू लागल्या की सून आबाच्या आईवडिलांचा मी आणि सेजलने खूप अपमान केला. आम्ही सुनबाई आणि तिच्या आईवडिलांचा अपमान करायचो आणि तिच्या आईवडिलांच्या घरून आणलेल्या सर्व वस्तू हिसकावून घ्यायचो, पण इथे मी आणलेल्या सर्व वस्तू मला परत देण्यात आल्या. कल्याणी आता अशा अपमानित झाल्या होत्या की त्या मनात म्हणाल्या की पुन्हा इथे येण्याची माझी कधीच इच्छा होणार नाही. बरं, ते मुलीचं सासरचं घर होतं म्हणून कल्याणीला नतमस्तक व्हावं लागलं. मुलीच्या सासरी रिकाम्या हाताने जाऊ नये म्हणून तिला तिच्यासोबत काहीतरी घ्यावे लागले आणि इथे पहिल्यांदाच मुलीच्या सासरी येऊन त्यांचा अनादर आणि अपमान झाला होता. त्या दिवशी तिने शपथ घेतली की ती आपल्या मुलीच्या सासरी कधीही परतणार नाही. त्यांनी आपल्या सुनेशी जे काही वाईट कर्म केले होते ते त्यांना परत मिळाले होते. आज कल्याणीने आभा आणि तिच्या आईवडिलांच्या वेदना चांगल्या प्रकारे अनुभवल्या होत्या. कल्याणीने कबूल केले होते
की आता ती कधीही सून आणि तिच्या आई वडिलांचा अपमान करणार नाही. शेवटी सूनही कोणाची तरी मुलगी असते. मला तिच्यावर मुलीसारखं प्रेम करता आलं नाही तरी मी तिला सून म्हणून नक्कीच मान देईन. थकलेल्या पायांनी कल्याणी घरी आल्या आणि सोफ्यावर बसल्या. उदास आणि थकलेल्या दिसताच आभाने लगेच त्यांच्यासाठी गरमागरम चहा बनवला. आभाने सेजलच्या तब्येतीची चौकशी केली. कल्याणी म्हणाल्या, आभा, आज मला तुझ्या केलेल्या छळाचे फळ मिळाले आहे. सेजलच्या बाबतीतही तेच होत आहे जसे मी तुझ्यासोबत केले आहे असे म्हणून रडू लागल्या. आभाने त्यांना धीर दिला आणि शांत केले, कारण आज ती पराभूत सासूकडे नाही तर पराभूत आईकडे पाहत होती. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवनवीन गोष्टींसोबत. धन्यवाद.